मित्रांनो, आयुष्य हे खूप सुंदर आहे, पण तरी देखील आयुष्याबद्दलच्या काही वास्तव गोष्टी आपण स्वीकारत नाही आणि मग आयुष्याबद्दल, नात्यांबद्दल आपण तक्रारी करत बसतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण स्वीकारणं गरजेचं आहे. या गोष्टी आपल्याला कटू वाटतील, पण सत्य स्वीकारणं अपरिहार्य आहे. कारण एका शांतिमय आयुष्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी हे स्वीकारणं गरजेचं आहे. यातील सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपण आवडू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात काही व्यक्ती खूप प्रिय असतात. मग ते नातं कोणतंही असेल, तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही करता, नेहमी त्यांची काळजी घेता, त्यांच्यासाठी नेहमी हजर असता, पण तशीच वागणूक त्यांच्याकडून तुम्हाला मिळत नाही आणि मग तुम्ही दुःखी होता आणि विचार करू लागता की मी इतकं करूनही असं का. पण नात्याचं वास्तव वेगळं असतं. जे तुम्हाला आवडतात त्यांना तुम्ही आवडणारच असं होत नाही आणि हे आपण जितक्या लवकर स्वीकारू तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. आता दुसरी गोष्ट ती म्हणजे आपला आनंद हा आपल्याच हातात असतो. अनेकदा माणूस स्वतःच्या आनंदाची किल्ली दुसऱ्याच्या हातात देऊन टाकतो. म्हणजे त्यानं माझ्यासाठी हे केलं तर मी खुश होईल, मला बरं वाटेल वगैरे वगैरे. पण अशी अपेक्षा ठेवणं वास्तवाला धरू नये का? तर नाही. आपला आनंद आपणच निर्माण करायचा असतो. स्वतःच्या कष्टातून, कामातून, स्वकर्तृत्वातून तो निर्माण होत असतो आणि हेच प्रत्येकानं स्वीकारायला हवं. आता तिसरी गोष्ट ती म्हणजे कोणतीच व्यक्ती आपल्यासोबत कायम नसते. आयुष्यात तुम्ही कित्येक नाती कमावता, जपता, घट्ट ऋणानुबंध तयार होतात, पण तरी देखील हा बॉन्ड कायमचा कधीच नसतो. प्रत्येकाला एक एक्सपायरी डेट असते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यक्ती तुमच्यापासून कायमची दुरावते. कितीही दुःख करून घेतलं तरी ती व्यक्ती परत कधीच येत नाही आणि हेच आपल्याला स्वीकारायचं आहे. जरी हे कितीही वेदनादायी, कटू वाटत असेल तरी ते सत्य आहे. आता चौथी गोष्ट ती म्हणजे अतिपरिश्रम यशाची खात्री देत नाहीत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही आयुष्यामध्ये अपार कष्ट करता, यश, पैसा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी, किंबहुना नातं टिकवण्यासाठी देखील, पण तरी देखील यश मिळत नाही आणि हेच आयुष्याचं कटू सत्य आहे. आणि म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात की कर्म करीत राहा, फळांची अपेक्षा करू नका. माणूस याच समस्येनं ग्रासलेला आहे की मी किती कष्ट जरी केले तरी यश कसं बरं मला मिळालं नाही. पण आयुष्य हे असंच आहे. कर्म, नशीब या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी असतात आणि त्याचा पूर्ण हिशोब ठेवला गेलेला असतो. आता पाचवी गोष्ट ती म्हणजे अपेक्षा दुःख देतात. मित्रांनो, अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण ती फक्त स्वतःकडूनच ठेवावी. जगाकडून ठेवाल तर नेहमी दुःखच मिळेल. नात्यांमध्ये, मित्रांमध्ये, सहकाऱ्यांमध्ये कळत न कळत अपेक्षा ठेवली जाते आणि स्वतः काहीही न बोलता समोरच्याने माझ्यासाठी सारं काही करावं असं आपण गृहीत धरून त्या नात्याला जगत असतो. पण होतं उलटच. तुमच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत आणि उरते ते फक्त दुःख आणि दुःखच. आणि म्हणून हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे सुखी राहण्यासाठी. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. वेगळी मतं, आवड निवड वेगळी असते. तुम्हाला जे आवडेल तेच दुसऱ्याला आवडेल असं नाही. तुमचं जे मत असेल एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल, तेच दुसऱ्याचं असेल असं कधीच होत नाही. पण जवळच्या व्यक्तींना आपण गृहीत धरतो आणि असं वागतो की मला जसं वाटतंय, आवडतंय तसंच दुसऱ्या व्यक्तीला देखील आवडत असेल आणि आपल्या आवडीनिवडी दुसऱ्यावर अनेकदा लादल्या जातात आणि परिणाम मात्र तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. आणि म्हणून हे सत्य स्वीकारा की प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे. आता पुढची गोष्ट ती म्हणजे अहंकार आयुष्याला लागलेली कीड आहे हे शिकून घ्या. स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये माणसं खूपच गल्लत करतात आजकाल. मीच का करू, मीच का माघार घेऊ, मीच का आधी बोलू, असे छोटे मोठे अहंकार माणसं आयुष्यभर घेऊन बसतात आणि अनेक नाती गमावतात. समजूतदारपणा दाखवणं म्हणजे कमीपणाचं असं अनेकांना वाटतं. कोणाकडे स्वतःहून जाणं म्हणजे त्यांची हांजी हांजी करणं असा काही जणांचा दृष्टिकोन असतो. आणि या सगळ्या वागणुकीला अहंकार न समजता स्वाभिमान समजण्याची चूक अनेक माणसं करतात. ही कीड समाजाला दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे. वेळीच हे लक्षात घ्या आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करा. मित्रांनो,
ह्या काही कटू गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे. अन्यथा एक सुंदर आयुष्य, एखादं सुंदर नातं आपण हरवून बसू शकतो. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.